कृषी मार्केट नाशिक यांचा 10वा वर्धापन दिन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या निलगिरी बाग येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्री दानवे यांच्यासह प्रमुख मान्यवरांना सजवलेल्या बैलगाडीतून व्यासपीठापर्यंत नेण्यात आले। तसेच त्यांच्या हस्ते शेती अवजारांची व काळ्या मातीची पूजन करण्यात आले। दीप प्रज्वलन देखील यावेळी संपन्न झाले। यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहिरे, लक्ष्मण सावजी, विजय साने आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक तालुक्यातील मखमलाबाद गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बापूसाहेब पिंगळे यांनी शेतमालाच्या आडत दुकानात कामगार म्हणून सुरुवात केली। कृषी पणन व्यवस्थेचा गेल्या 30 वर्षांच्या अनुभवातून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, राजस्थानमध्ये देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला। शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती करण्याचे ध्येय उराशी बाळगत 2014 मध्ये सुरू केलेल्या परफेक्ट कृषी मार्केट यार्डची स्थापना केली। महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथे आपल्या व्यवसायाचा आवाका वाढवत छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं। या मार्केटच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। एका दिवसात डाळिंबाची 1 लाख कॅरेटपेक्षा जास्त विक्रमी आवक व विक्री करण्याची किमया देखील बापू पिंगळे यांनी केली। इतकेच नव्हे तर दुबईत देखील शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची संधी देखील त्यांनी उपलब्ध करून दिली। यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। आज आपल्या नाशिकचे भूमिपुत्र बापू पिंगळे यांनी 10 वर्षापूर्वी प्रायव्हेट मार्केट कमिटीची स्थापना केली आणि हा 10वा वर्धापन दिन या ठिकाणी होता। 10 वर्षात त्यांनी जी प्रगती केली, ज्या शेतकऱ्याशी त्यांचे 10 वर्षात संपर्क आलेत राज्यभरातल्या, त्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। अनेक शेतकऱ्यांनी चर्चासत्रामध्ये भाग घेतला आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवला आणि एक्सपोर्ट केला अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बापू पिंगळे यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलंय आणि प्रायव्हेट सेक्टरनी पण त्यांचा एक प्रकारचा मी म्हणेल सहभाग दिला पाहिजे, तो त्यांनी देण्यासाठी कायम पुढाकार ठेवला। मला वाटतं खूप महत्त्वाचं त्यांनी एक उदाहरण दिलंय। तर मी नाशिक जिल्ह्याची कन्या म्हणून आदरणीय पिंगळे साहेबांचं अभिनंदन करते की त्यांच्या या यशामुळे आज वेगवेगळ्या ठिकाणी, मग राजस्थान असेल, राजस्थानमध्ये 2, गुजरातमध्ये 2, महाराष्ट्रात 2 आणि फक्त इथेच नाही तर दुबईला सुद्धा त्यांनी ही झेप पुढे नेलेली आहे। एक भारतीय शेतकऱ्याचा मुलगा चांगलं काम या क्षेत्रात परफेक्ट दृष्टीने करू शकतो, याचं उदाहरण त्यांनी मला वाटतं आपल्या समोर ठेवलंय। नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांनी परफेक्ट कृषी मार्केटचे सर्व बापू पिंगळे यांना शुभेच्छा दिल्या। कुटुंबातला मुलगा आणि शेतकरी परिवार हे काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आज आमच्या बापूसाहेब पिंगळेंच्या रूपाने इथे दिसून येतंय। कारण अवघे 11 वर्ष झालेत, परंतु परफेक्ट कृषी मार्केटची आज ओळख ही देशभरात निर्माण झाली आहे। या प्रसंगी परफेक्ट कृषी मार्केटचे सर्व बापू पिंगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। गेल्या 10 वर्षापासून आपण 2014 मध्ये परफेक्ट कृषी मार्केट यार्ड चालू केलंय। आज त्याला 10 वर्ष पूर्ण झालीत आणि हा सगळा समुदाय आहेत, या सर्वांमध्ये माझे 10 वर्ष कसे निघून गेलेत समजलंच नाही आणि हे सगळ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद म्हणून आज मी इथं हे 10 वर्ष पूर्ण करू शकलो। आजचा कार्यक्रम हा सगळ्यात उत्साह म्हणून शेतकरी जे 10 वर्षापासून शेतकरी इथं येतात, ते 2 वर्षापासून काही शेतकरी येत नव्हते, त्यांचे डाळिंब नसल्यामुळे ते इथं येत नव्हते, त्यांना सगळ्यांना एकत्र करण्यासाठी हा वर्धापन दिन आपण साजरा केला। शेतकऱ्यांसाठी भरपूर काही योजना आहेत, काही मोदी सरकारने पण आणल्यात, पण त्या खालपर्यंत पोहोचल्या जात नाहीत। याच्यापर्यंत तळापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याचा प्रयत्न आपण करणार आहे।
बाहेरील देशाप्रमाणे आपल्याही देशातील प्रत्येक शेतमालाचा सर्वे करून शेतमाल लागवडीच्या वेळीच बाजारभाव निश्चित करण्याचा बापू पिंगळे यांचा मानस आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी, राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील व्यापारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.